झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये एक व्यक्ती जलसंधारणासाठी अविरत झटते। निवृत्त कर्नल सुरेश पाटील हे त्यांच्या ग्रीन थंब संस्थेमार्फत अनोखा उपक्रम राबवत आहेत। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातला गाळ काढण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय। हे आहेत निवृत्त कर्नल सुरेश पाटील। माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या बंगल्यासाठी सैन्याची जागा द्यायला विरोध करणारे हेच ते सुरेश पाटील। वर्षभरापूर्वी त्यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आणि प्रतिभा पाटलांनी तो वादग्रस्त भूखंड परत केला। आता सुरेश पाटलांचा लढा सुरू आहे तो पाण्यासाठी। पुण्याच्या खडकवासला धरणातला गाळ काढण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे। धरणाच्या किनाऱ्याला लागून असलेल्या 22 किलोमीटर परिसरातला गाळ ते काढणार आहेत। यातून धरणाची साठवण क्षमता 1 TMC ने वाढणार आहे, जे पाणी पुणे शहराला महिनाभर पुरू शकतं। याशिवाय धरणातून काढलेला गाळ वृक्षारोपणासाठी वापरण्यात येणार आहे। या झाडतोडीमुळे जमिनीचं जे फूल आहे ते जमिनीचं फूल या तलावात वाहून आलेलं आहे आणि 61 सालचं जे पानशेतचं मातीचं धरण आहे ते फुटल्यामुळे त्याची पण माती, असं सगळं मिळून सारासार जर आपण विचार केला तर 50% जास्त माती आहे आणि सगळी जर ती माती पुढच्या 2 वर्षात आपण काढली तर पुण्याचं 1 TMC पाणी वाचू शकेल। पुणे विद्यापीठातले NSSचे विद्यार्थी या कामात सुरेश पाटलांना मदत करतायत। हे आम्ही आता वर्षापासून सुरू आहे। लास्ट इयर पावसाळ्यापर्यंत आम्ही हे काम करू शकलो। व्हेनेवर वी आर गेटिंग JCBs, डंपर्स, व्हेनेवर इरिगेशन डिपार्टमेंट किंवा बिल्डर्स कोण पुढे येऊन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे, तर काम तसं आम्ही खेचत गेलेलो आहे। फंडिंग आम्हाला पाहिजे। खडकवासला परिसरात पुणेकरांचा हा अनोखा श्रमदान महायज्ञ सुरू आहे, ज्याची फलश्रुती निश्चित आहे। पुणेकरांच्या या उपक्रमाचं निश्चितच कौतुक करायला हवं। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।